Hello friends, before starting this video I am going to explain one thing in you in Marathi. म्हणजे मराठीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे का ही विद्यार्थी आपले जे सेमी इंग्रजीतून शिकतात आहेत, सेमी इंग्लिशमधून शिकत आहेत, त्यांच्या अशा कमेंट्स आल्या की तुम्ही थोडंसं मराठीतून सुद्धा एक्सप्लेन करा म्हणजे ते आम्हाला समजून जाईल. तर हा व्हिडिओ इंग्रजी आणि सेमी इंग्लिश या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी होण्यासाठी मी काही गोष्टी मराठीतून सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तेव्हा तुम्हाला जर मराठीतून एक्सप्लेन करून केलेला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा. आता आपण पाहूया. नाव स्टार्ट दिस व्हिडिओ. हाऊ मेनी लाईन्स कॅन वी ड्रॉ थ्रू वन पॉईंट. म्हणजे आपण एका बिंदूमधून एका पॉईंटमधून किती रेषा काढू शकतो असा आपल्याला प्रश्न आहे हा. तर आपण पाहूया नेमकं हाऊ मेनी लाईन्स कॅन वी ड्रॉ फ्रॉम one point through one point. See, this is the point P. This is point P, and we are going to draw some lines through point P. I have draw this line L, this M, this N, this O, this A, this B, this C. So you have understood that we can draw innumerable lines through a single points. म्हणजे एकाच पॉईंटमधून आपण अनेक असंख्य रेषा काढू शकतो की इतक्या लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो किंवा इतक्या रेषा आपण काढू शकतो की त्या आपण मोजूसुद्धा शकत नाही. इतक्या रेषा आपण त्याच्यातून काढू शकतो एका सिंगल पॉईंटमधून. हाऊ मेनी लाईन्स वी कॅन ड्रॉ फ्रॉम ऑर थ्रू वन पॉईंट. म्हणजे एका पॉईंटमधून आपण किती लाईन्स काढू शकतोय. एका पॉईंटमधून आपण असंख्य रेषा काढू शकतो. सो हियर आय हॅव गिवन वी कॅन ड्रॉ इनमरेबल लाईन्स थ्रू वन पॉईंट. म्हणजे आपण एका पॉईंटमधून किती लाईन्स काढू शकतोय. इनमरेबल असंख्य रेषा काढू शकतोय. नाव वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट थिंग. नाव हियर द क्वेश्चन इज हाऊ मेनी लाईन्स कॅन वी ड्रॉ from two different points. Here both two points have given. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन पॉईंट्स दिलेले आहेत. दिस इज पॉईंट P, हा आहे पॉईंट P, आणि दिस इज पॉईंट Q. अँड हाऊ मेनी लाईन्स वी कॅन ड्रॉ फ्रॉम टू डिफरंट पॉईंट्स. आपण अशी लाईन काढायची आहे की या दोन्ही पॉईंट्समधून ती लाईन गेली पाहिजे. ती लाईन त्या दोन्ही पॉईंट्समधून पास झाली पाहिजे. सो हाऊ मेनी लाईन्स कॅन वी ड्रॉ. लेट्स ट्राय. सी, दिस इज लाईन L. We have drawn single line. We have drawn, this is one line only. Can we draw another line? आपण दुसरी एखादी लाईन काढू शकतो का त्यातून जाणारी. लेट्स ट्राय. आपण फक्त एकच लाईन काढू शकतो. we can draw only one line through two different points. We can draw only one line through two different points. You note this thing, only one and only one line can be drawn through any two distinct or different points. Now we are going to learn what are collinear points and non-collinear points.
Now we are going to see what is meant by collinear points. When three or more points which lie on a single straight line are called collinear points. Let's suppose this is the line L, and when I am drawing again. This is point line L, and suppose this is point A, B and C. These are the points A, B and C. These three points are lying on single line. म्हणजे हे तिन्ही पॉइंट्स जे आहेत ते एकाच लाईनवर येत आहेत, किंवा तीनपेक्षा जास्त जरी पॉइंट्स किंवा जास्त बिंदू एकाच लाईनवर येत असतील तर त्याला म्हणतात कोलिनियर पॉइंट्स किंवा एकरेषीय बिंदू. म्हणजे एकाच रेषेवर तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉइंट असतील तर त्याला म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स. आता आपण या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केलेली आहे M, आणि या ठिकाणी पॉइंट आहे X आणि या ठिकाणी पॉइंट आहे Y. आता आपण याला कोलिनियर पॉइंट्स किंवा एकरेषीय बिंदू म्हणायचं का? नाही. We cannot say them collinear points because there are only 2 points on a single line. We want 3 or more points on a single line to call them collinear points. म्हणजे कोलिनियर किंवा एकरेषीय बिंदू म्हणण्यासाठी त्या लाईनवर किती बिंदू असायला हवेत? एकाच लाईनवर 3 पॉइंट्स असायला हवेत, त्याला म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स. आता पाहूया नॉन points which do not lie on the same line are called non-collinear points. म्हणजे असे बिंदू की ते एकाच रेषेवर येत नाहीत त्यांना म्हणायचं नॉन कोलिनियर पॉइंट किंवा नैकरेषीय बिंदू म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, I am drawing this line L and this is point P, this is point Q, this is point X, this is point Y, this is point T. Let's see if they are collinear points or not. Here these points are not coming or lying on a single line. म्हणजे हे सगळे पॉइंट एका लाईनवर येत नाहीत, एका रेषेमध्ये येत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हणायचं? नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणायचं. काय म्हणायचं त्यांना? नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट जर एका लाईनवर येत असतील तर त्याला म्हणायचं कोलिनियर पॉइंट्स. आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एकाच रेषेवर नसतील तर त्याला म्हणायचं नॉन कोलिनियर पॉइंट्स.